हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सध्या आपल्या न्यूज चॅनलवर सगळीकडे रील्स म्हणा, मीम्स म्हणा, सगळीकडे एकच विषय सुरू आहे, सोनम रघुवंशी केस. आणि त्याच्यानंतर जी आधी एक केस झाली होती की तिने पण एका चांगल्या हजबंडचा, सगळ्या गोष्टीत गुणसंपन्न हजबंडचा तुकडे तुकडे केले आणि ड्रममध्ये टाकले आणि बॉयफ्रेंड एकदम छपरी होता. आणि आता हे सोनम रघुवंशी केसमध्ये पण तसं. सो बरेच मीम्स मी बघते आहे न्यूज सगळ्या सोशल मीडियावर. तर मला खरंच खूप हसायला येतं की आहे म्हणजे मुलीच नाही, हे मुलांमध्ये पण आहे. सो आत्ता 2 दिवसापूर्वी मला माझा जो एक्स हजबंड होता त्याच्या साईडने की हां मॅडम, मी एका लेडीने मला मेसेज केला, हां मॅडम, मी त्या डॉक्टरला ओळखते आणि त्याची जी आता बायको आहे तिला पण मी ओळखते, तिला मुलगा झाला आता. म्हटलं हो. सो ती मला म्हटली की बापरे, त्याला मुलीची पण काळजी नाही आहे, तुमचं जाऊ द्या, पण एवढी छान मुलगी आहे तुमची, किती गोड मुलगी आहे, त्याला मुलीबद्दलही काही वाटलं नसेल. पण त्याने मॅडम काय बघितलं त्या मुलीमध्ये? म्हटलं का गं? मी तिला विचारलं तर बोलते 12वीच झालेली आहे, 2 वेळा पळून गेलेली आहे, आतेभावासोबत लग्न केलं, 1च महिना राहिली आणि त्याच्यानंतर ह्या डॉक्टरला पकडलं. सो आय वॉज लाफिंग आणि मला एवढं हसायला येत होतं की मला लोक विचारतात, इनफॅक्ट असं खूप वेळा झालं की अरे त्याने काय बघितलं तिच्यात, 12वीच झालेली आहे, ना बॅकग्राऊंड आहे ना काहीच, आणि एवढं कॅरेक्टर लूज आहे की सगळं तालुक्यामध्ये माहिती आहे. सो मला खरंच हसायला येतं. तर मी ह्याच्यावर काय बोलू? म्हणजे प्रेम आंधळं असतं, मी आता एवढंच म्हणू शकेल, बाकी काहीच नाही. सो जेव्हा मी आता हे 2 केसेस झाल्या आणि जेव्हा मी सोशल मीडियावर हे सगळं बघते ना, तर मला माझा एक्स हजबंड आठवतो आणि त्याची लव्ह स्टोरी आठवते की म्हणजे सगळे. आत्ता 2 दिवसापूर्वी मी माझ्या जाऊकडे माहेरी जाऊन आले, तर तिथे पण सगळेजण मला म्हणत होते की एवढी चांगली बायको आहे सोडून हा असं छपऱ्या पोरीसोबत तिने लग्न केलं. एक डॉक्टर आहे, 12वी झालेली पोरगी आहे, 2 वेळा पळून गेलेली आहे, डिवोर्स होऊन 5 वर्ष झाले घरीच होती आणि अनगणित सगळं कॅरेक्टरचा कुठेही काही पत्ता नाही आहे. आणि असं मुली काय बघितलं त्याने? तर मी आता म्हणजे लोकांना मी काय बोलणार आहे ना, ते चॉईस होतं, त्याला असंच म्हणेल प्रेम आंधळं असतं. सो हे माझ्या लाईफमध्ये सध्या होत आहे. त्याचे जेव्हा जे काही आमचे कॉमन फ्रेंड्स, मेडिकोज फ्रेंड्स आहे, जेव्हा मला तब्येतीसाठी फोन येत होते तर ते म्हणायचे तुम्ही डॉक्टर आहे का ती? तर मला सिरियसली खूप हसायला येतं जेव्हा मी हे सांगते तेव्हा की नाही, डॉक्टरही नाही आहे ती, कुठली डिग्री होल्डरही नाही आहे ती, 12वी झालेली मुलगी आहे आणि असं असं तिचं बॅकग्राऊंड आहे, असं असं तिचं कॅरेक्टर आहे. आणि इनफॅक्ट जेव्हा मला कळालं होतं की हजबंडचं अफेअर आहे, इनफॅक्ट त्यांनी लग्न पण केलेलं आहे, तर माय क्युरिओसिटी ऑन की मुलगी कोण आहे. नशीब म्हणजे चांगल्या घरातली चांगली मुलगी नसावी, म्हणजे तिचं आयुष्य खराब नको व्हायला, वेल एज्युकेटेड मुलगी असेल, चांगल्या फॅमिलीतली मुलगी असेल. पण जेव्हा मला लग्नाच्या दिवशीच अक्षरशः जेव्हा मला सगळ्यांचे फोन आले आणि मला सगळं बायोडाटा लोकांनी सांगितलं ना, तर मला खरंच खूप समाधान झालं की चांगल्या मुलीचं आयुष्य खराब होत नाही आहे. एका छपरी मुलीची लॉटरी लागलेली आहे. कधी तिने एक्सपेक्ट केलं नसेल की इतकं चांगलं कधी बघितलं नव्हतं. मला लोक सांगायला लागले की काही कुठल्याच बाबतीत बॅकग्राऊंड नाही आहे. तर मग मला समाधान झालं की ठीक आहे, चांगल्या मुलीचं नुकसान नाही झालं इथे. सो मला लोक विचारतात, त्याचे मेडिकोजचे फ्रेंड, आमचे कॉमन फ्रेंड्स, रिलेटिव्ज. इनफॅक्ट मला अजून एक असाही प्रश्न त्याच्याच रिलेटिव्हनी केला की त्याची जी आता वाईफ आहे ती, म्हणजे त्याची जी इनलॉज आहे, मदर इनलॉ आहे, तिला कॅन्सर झालेला होता आणि आत्ता जर ती हेरिडिटरी आत्ता ह्या बायकोमध्ये आली तर मग हा हिलाही सोडून देईल का? तर माझ्याकडे याचं उत्तर नाही. मला असं कधी कधी वाटते की याची प्रेस कॉन्फरन्स सगळ्यांनी घ्यावे आणि सगळ्यांचे प्रश्न जे काय असेल तिथे त्याच्यासमोर मांडावेत की तू आता हिलाही सोडून देशील का? सपोज लाईफमध्ये असं तर मग माझ्याकडे एकच उत्तर असते की कॅन्सरसारखा आजार दुश्मनालाही होऊ नये, कुणालाही ह्या यातना सहन करायची वेळ येऊ नये. आणि जे काय असेल कुणाचं कर्म ते येतं मागं पुढे, कधी ना कधी येतं. तर दुश्मनबद्दलही मी असा काही विचार करू शकत नाही. पण मला असे प्रश्न विचारले जातात की मग हा आता सपोज हिला जरी काही झालं तर हा हिलाही सोडून देईल का? मग ह्याने त्या मुलीमध्ये काय बघितलं? सो मला म्हणजे लिटरली इतके फोन होते आणि अजूनही
दिसायलाही काही एवढी हुरपरी नाही आहे. मग त्याने काय बघितलं? मग मी म्हणते की ते भेटलं तेच खूप झालं. लग्न झालं त्याचं हेच खूप महत्त्वाचं होतं. कोणत्याही प्रकारे करो, कोणीही आणो. कारण चांगलं भेटणारही त्याला नव्हतं. चांगली फॅमिली, चांगलं बॅकग्राऊंड, चांगल्या घरची मुलगी त्याला तर एनीहाऊ भेटणार नव्हती. नशीब बिचाराचं काहीतरी संसाराचा गाडा तरी सुरू झाला. सो फक्त मुलीच नाही तर हे प्रमाण मुलांमध्ये पण आहे की काय त्यांची चॉईस असते हे आपण सांगू शकत नाही. त्यांना काय आवडेल सांगू शकत नाही. आता लग्नाला 5 वर्ष 6 वर्ष झाल्यानंतर 3.5 4 वर्षाची मुलगी असते. म्हणजे डिवोर्स जेव्हा झाला तेव्हा माझी मुलगी 5 वर्षाची होती आणि वेल एज्युकेटेड मुलगी, वेल एज्युकेटेड फॅमिली बॅकग्राऊंड सगळं असताना आता त्याला 12वी झालेली आवडत असेल तर दॅट्स नॉट माय फॉल्ट. मी असंच म्हणेल. आता दुसरं काय, चॉईस आपली आपली. सो हे जे सध्या सुरू आहे ना, म्हणजे मला जेव्हा लोकं विचारतात मला खरंच खूप हसायला येतं की यार अरे त्याने काय बघितलं? तर मला काय माहिती त्याला काय त्यातलं आवडलं असेल. सो हे जेव्हा सोशल मीडियावर मी असे मीम्स बघते ना, तेव्हा मला माझ्या एक्स हजबंडची आठवण येते आणि त्याने त्याच्याही लाईफमध्ये असंच काहीतरी झालेलं आहे. सो लाईफ इज फनी कधी असं मला वाटतं आणि तो फन पण आपण एन्जॉय करायला पाहिजे. थँक यू.